नमस्कार मंडळी, मी सीमा आणि स्वागत आहे तुमचं स्वयंपाक विथ सीमा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मग मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप छानच असाल. व्हिडिओ चालू करण्याआधी मी सर्वांची माफी मागते, कारण मला घरातील काही इश्यूमुळं व्हिडिओ टाकणं जमलं नाही. तर यानंतर मी आठवड्यातून एकदा का होईना व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात बनवल्या जाणाऱ्या वस्तू किंवा उन्हाळ्यात बनवल्या जाणाऱ्या रेसिपीज पाहणार आहोत. जसं की सरबत म्हणा किंवा सांडगी मिरची म्हणा किंवा चटण्या, नंतर लोणचं, पापड याच्या रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत. पण आज आपण सोलापूर स्टाईल शेंगा चटणीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बनवूया सोलापुरी स्टाईल शेंगा चटणी. येथे मी मीडियम गॅसवर लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव किलो शेंगा घालून घेतलेल्या आहेत. पाव किलो शेंगा मी व्यवस्थित भाजून घेत आहे. तुम्ही कोणत्याही पॅनमध्ये किंवा कढईमध्ये शेंगा भाजून घेऊ शकता. पण मी लोखंडी तव्याचा वापर करते, त्यामुळे मी त्यामध्येच शेंगा भाजून घेत आहे. मी शेंगा चटणी बनवताना किंवा सोलापुरी स्टाईल शेंगा चटणी बनवताना कधीही घुंगरू शेंगाचा वापर करायचा नाही किंवा बारीक शेंगा असतात त्याचा वापर करायचा नाही. ज्या शेंगा जाड असतात ना, त्या शेंगा येथे चटणी बनवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. आणि शेंगा चटणी बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की लो टू मीडियम गॅसवरच नेहमी शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. कारण फास्ट गॅस करून ज्यावेळेस शेंगा भाजून घेतल्या जातात, त्यावेळेस शेंगा आतून व्यवस्थित भाजल्या जात नाहीत आणि वरून फक्त त्याची पाल किंवा साल करपली जातात, करपट होऊन जातात. सो त्यामुळे शेंगा व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. म्हणून कितीही वेळ लागू द्या, हळूहळू सावकाश शेंगा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, येथे मला शेंगा भाजण्यासाठी कमीत कमी 10 ते 17 मिनिट इतका वेळ लागलेला आहे. मी गॅस लो ठेवून शेंगा व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये शेंगा किती छान व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यात कडकही करून घेतलेल्या आहेत. भरपूर वेळ भाजून घेतल्यामुळे शेंगा व्यवस्थित कडकही झालेल्या आहेत. सो त्यामुळे अशा प्रकारे कितीही वेळ लागला तरी शेंगा मस्त भाजून घ्यायच्या आहेत, कच्च्या ठेवायच्या नाहीत. त्यानंतर शेंगा भाजून घेतल्यानंतर मी त्या मस्त मोठ्या परातीत ठेवल्या होत्या, त्यामुळे त्या लवकर थंड झालेल्या आहेत. भाजल्या लगेचच त्याची पालं काढायला घेतली, सालं काढायला घेतली की ती निघत नाहीत. सो त्यामुळे ते थंड करून घ्यायचं. शेंगा थंड झाल्या की त्याचा पाला लगेचच निघतो. सो त्यामुळे शेंगा थंड करूनच त्याचा पाला काढून घ्यायचा आहे. येथे मी शेंगा थंड करून घेतल्यानंतरच एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शेंगा भरून घेतल्या आणि त्याला वरून चोळून घेतल्यानंतर लगेचच त्याचा पाला निघालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर एखादा कुठेतरी राहिला होता तो मी हाताने काढून घेतलेला आहे. तुम्हाला जसं काढता येईल त्याप्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाला लगेचच निघतो, त्याप्रकारेही काढून घेऊ शकता. नंतर व्यवस्थित पाला आणि शेंगा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही येथे पाहू शकता मी एका झाऱ्यामध्ये शेंगा टाकून पाला वेगळा करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाकडूनही त्याचा पाला वेगळा करू शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने व्यवस्थित पाला आणि शेंगा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. नंतर मीडियम गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे. ज्या तव्यामध्ये आपण शेंगा भाजल्या होत्या तोच तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पालं काढलेली शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमच तेल घालून घेऊन व्यवस्थित शेंगा लालसर परत एकदा भाजून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखादे व्हिडिओ वगैरे पाहिला असेल, शेंगा त्या मशीनखाली कुटल्या गेल्या जातात, त्यावेळेस त्याला आपोआपच तेल सुटलं जातं, कारण शेंगा आपोआपच तेल सोडतात. परंतु इथे आपण मिक्सरमध्ये वगैरे काढणार आहोत, त्यामुळे त्याला तेल शक्यतो जास्त सुटत नाही आणि त्यामुळे ती चटणी छान असं सोलापुरी स्टाईल होत नाही. सो त्यामुळे त्यासाठी आपण इथे तेलात शेंगा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्या कारणाने फक्त आपण शेंगा तेलात भाजून घेणार आहोत. म्हणून व्यवस्थित लालसर होईपर्यंत शेंगा त्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. शेंगा भाजून घेतल्यानंतर परत एकदा थंड होण्यासाठी ठेवून घ्यायच्या आहेत. शेंगा थंड होईपर्यंत आपण इथे लसूण काढून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगा घालून घेतलेल्या आहेत, थंड झालेल्या आहेत. त्यामध्ये मी लसूणच्या 5 ते 7 कुड्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये लाल तिखट घालून घेऊ शकता. इथे मी माझ्या लहान मुलांसाठी चटणी बनवत आहे. त्यांना शेंगाची चटणी खूप आवडते. भले माझ्या घरात भाजी नसू, पण त्यांना शेंगा चटणी मात्र नेहमी हवी असते. चपाती आणि शेंगा चटणी रोल करून खातात ते. सो त्यामुळे तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. येथे मी 2च चम्मच छोटे तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जिरंही घालू शकता आणि अगदी 1-1 सेकंदासाठी पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घ्या. अशा प्रकारे किती छान दाणेदार तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे त्याप्रमाणे मस्त सोलापूर स्टाईल शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. रेसिपी बनवून बघा आणि कमेंट करा की कशी झालेली आहे.
आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.